नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात? ही आहेत संशय घेण्याची मुख्य कारणे. मित्रांनो, संसार हा दोन जीवांचा प्रवास असतो. दोन वेगवेगळ्या घरात वाढलेली माणसं, वेगळे संस्कार, वेगळ्या सवयी, वेगळे अनुभव घेऊन एकत्र येतात आणि एक नवीन विश्व उभं करतात. या विश्वाचा पाया प्रेमावर, विश्वासावर आणि परस्पर आदरावर उभा असतो. पण या पायामध्ये जर एखादी भेग पडली तर त्या भेगेतून शिरणारी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे संशय. संशय हा असा विषारी कीड आहे की तो हळूहळू नात्याची मुळं पोखरतो. सुरुवातीला तो अगदी छोट्या शंकेच्या रूपाने येतो, पण त्याला खतपाणी मिळालं की तो संपूर्ण संसाराला ग्रासू शकतो. अनेक वेळा नवरा बायकोच्या आयुष्यात काही घटना घडतात ज्या वरकरणी साध्या वाटतात, पण त्यांचा परिणाम मनावर खोलवर होतो. आपण ज्या समाजात राहतो, ज्या गोष्टी पाहतो, ऐकतो, त्याचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. एखाद्या मित्राच्या संसारात झालेलं तणावाचं उदाहरण, एखाद्या नात्यातील विश्वासघाताची कथा, चित्रपटांमधील दाखवलेले प्रसंग, हे सगळं नकळत आपल्या मनात ठसतं. आणि मग जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी छोटीशी घटना घडते, तेव्हा आपण तिची तुलना त्या बाहेरील उदाहरणांशी करू लागतो. कुठेतरी असंच काही घडत तर नाही ना, असा विचार डोकं वर काढतो. प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराचा तसा काही हेतू नसला तरी कल्पनेतून उभा केलेला संशय हळूहळू वास्तवासारखा भासू लागतो. कधीकधी मनात आधीपासून तयार झालेल्या पूर्वग्रहांमुळेही संशय वाढतो. लग्नाआधी ऐकलेल्या काही गोष्टी, कुणीतरी केलेली एखादी टिप्पणी किंवा स्वतःच्या मनात निर्माण झालेला एखादा गैरसमज ही सर्व मनात घर करून बसतात. मग जोडीदार कितीही प्रामाणिक वागला तरी त्या आधीच्या छायाचित्रातूनच आपण त्याच्याकडे पाहतो. प्रत्येक कृतीत अर्थ शोधला जातो, प्रत्येक शब्दामागे हेतू शोधला जातो. एकदा का मनाने ठरवून टाकलं की समोरचा चुकीचा आहे, तर त्याचं योग्य वागणंही चुकीचं भासू लागतं. अशावेळी संशय ही सवय बनते आणि नातं वादाच्या भोवऱ्यात अडकतं. विश्वास हा संसाराचा कणा असतो. तो दिसत नाही, पण त्याच्यावर सगळं उभं असतं. विश्वास नसलेल्या नात्याला कितीही वर्षांची जोड असली तरी ती केवळ नावापुरती राहते. विश्वास विकत मिळत नाही, तो रोजच्या वागण्यातून तयार होतो. छोट्या छोट्या गोष्टींतून, वेळ पाळण्यातून, शब्द पाळण्यातून, एकमेकांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम राहण्यातून विश्वास घट्ट होतो आणि तो तुटला की नातं डळमळीत होतं. जसं झाडाच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला आपल्या पंखांवर विश्वास असतो, तसंच जोडीदारावर विश्वास असेल तर परिस्थिती कितीही बदलली तरी नातं स्थिर राहू शकतं. नवरा बायकोचं परस्परांप्रती वर्तनही संशयाला जन्म देऊ शकतं. सतत टोमणे मारणे, एकमेकांचा अपमान करणे, इतरांसमोर कमी लेखणे या गोष्टी मनात असुरक्षितता निर्माण करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या नात्यात आदर मिळत नाही असं वाटू लागतं, तेव्हा तो भावनिकदृष्ट्या दूर जाऊ लागतो. या दुराव्यातून शंका निर्माण होतात. तो माझ्याशी नीट बोलत नाही म्हणजे काहीतरी लपवत असेल का? किंवा ती माझ्यापासून दूर का राहते? अशा प्रश्नांनी मन व्यापलं जातं. प्रत्यक्षात समस्या संवादाची असते, पण त्याचं रूपांतर संशयात होतं. आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवादाचं साधन म्हणून तो उपयोगी असला तरी त्यातून अनेक गैरसमजही निर्माण होतात. पासवर्ड, कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडियावरील संपर्क या सगळ्यांवरून अनेकदा वाद होतात. एकाने फोन हातात घेतला की दुसऱ्याच्या मनात शंकेची ठिणगी पडते. प्रत्यक्षात मोबाईल हा केवळ साधन असतो, पण विश्वास नसेल तर ते साधन नात्यात भिंत उभी करू शकतं. प्रत्येक कॉल किंवा मेसेजमागे संशयाचा अर्थ शोधला तर नातं तणावपूर्ण होतं. याउलट पारदर्शकता आणि खुलेपणा ठेवला तर मोबाईलसारखी गोष्टही समस्या बनत नाही. लग्नाआधीचा मित्रपरिवारही कधीकधी संशयाचं कारण ठरतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात आणि ते आयुष्याला रंगत देतात. पण लग्नानंतर जर या मैत्रीबद्दल एकमेकांना माहिती नसेल किंवा ती लपवली गेली तर गैरसमज निर्माण होतात. जुने मित्र पुन्हा संपर्कात आले की शंका वाढतात. म्हणूनच मैत्री लपवण्यापेक्षा ती पारदर्शक ठेवणं योग्य ठरतं. जोडीदाराला विश्वासात घेऊन मैत्री जपली तर त्यात संशयाला जागा राहत नाही. कार्यालयीन आयुष्यही संशयाला खतपाणी घालू शकतं. कामानिमित्त स्त्री पुरुष सतत संपर्कात येतात, चर्चा करतात, कधी उशिरापर्यंत काम करावं लागतं, कधी बाहेरगावी जावं लागतं. या सगळ्याला नात्यातील विश्वासाची जोड नसेल तर गैरसमज निर्माण होतात. उशीर का झाला? या प्रश्नात जर काळजीपेक्षा संशय अधिक असेल तर त्यातून वाद वाढतो. कार्यालयीन नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यामध्ये समतोल राखणं आणि जोडीदाराला वेळोवेळी माहिती देणं महत्त्वाचं ठरतं. खरं तर संशय बहुतेक वेळा बाहेरील कारणांमुळे नव्हे तर मनातील असुरक्षिततेमुळे वाढतो.
स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी असणे, स्वतःची किंमत कमी वाटणे किंवा नात्यातील प्रेम कमी झाल्याची भीती, या सगळ्यातून संशय जन्म घेतो. म्हणूनच संशयाशी लढण्याचा मार्ग म्हणजे संवाद, पारदर्शकता आणि आत्मविश्वास. संसार हा जपायचा असतो. सप्तपदीत घेतलेली वचने केवळ विधी नसतात, ती आयुष्यभराची जबाबदारी असते. एकमेकांना समजून घेणं, चुका माफ करणं, संवाद साधणं आणि विश्वास जपणं, या गोष्टींनी नातं फुलतं. संशयाला मनात स्थान दिलं तर तो हळूहळू प्रेमाची जागा घेतो, पण विश्वासाला आधार दिला तर आनंद आणि समाधान घरात स्थिरावतात. जीवन एकदाच मिळतं, ते भांडणं, शंका आणि गैरसमजांमध्ये वाया घालवण्यापेक्षा प्रेम, सन्मान आणि समजूतदारपणाने जगणं अधिक योग्य आहे. हातात हात घालून चालताना जर विश्वासाचा दिवा पेटव ठेवला तर कोणताही वादळ त्या प्रकाशाला विझवू शकत नाही. म्हणूनच संशयापेक्षा विश्वास मोठा, रागापेक्षा संवाद मोठा आणि अहंकारापेक्षा प्रेम मोठं ठेवायला शिका. तेव्हाच संसाराचा वेल आयुष्यभर बहरत राहील.